संसारासाठी मी काहीच घेत नाही। हॅलो हाय नमस्ते, मी स्नेहा आणि तुमचं स्वागत करते आपल्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये। तुम्ही म्हणसाल की ही बाई असं काय म्हणती की माझ्या संसारासाठी मी काहीच घेत नाही। हो, तुम्ही खरं ऐकता की मी माझ्या संसारासाठी खरंच काहीच घेत नाही। तुम्ही म्हणसाल ही का काही घेत नाही, का हिचा संसार नाही का, हिला हिच्या संसारासाठी काही घ्यावं लागत नाही का? पण खरं सांगू का, मी माझ्या संसारासाठी लग्न झालं तसं कोणतीच वस्तू घेतलेली नाही। तुम्ही म्हणसाल चहाचा कप, तो सुद्धा मी माझ्या संसारासाठी घेतलेला नाही। की तुम्ही म्हणसाल प्लेट, ती पण मी माझ्या संसारासाठी घेतलेली नाही। कारण सांगते तुम्हाला, माझ्या घरात मोठे माणसं आहे, माझा नवरा, माझे देर समजा, आणि माझे सासू आहे, सासरे आहे, आणि आमची फॅमिली माहिती का, फॅमिलीमध्ये मी, माझे 3 मुलं, माझा नवरा, माझे सासू आणि सासरे, अशी काही आमची फॅमिली आहे। आणि त्यामुळे सगळे मोठे माणसं असताना मग मला बाहेर जायची गरज पडत नाही किंवा काही घ्यायची गरज पडत नाही। आणि माझ्यापेक्षा यांची चॉईस ना खरंच खूप बेटर आहे। ज्या गोष्टी मी घेत नाही, आपण थोडी काट कसं करतो की इतक्या महागाचे नको घ्यायला, कशाला घ्यायचं, पण ते एकदम प्रॉपरली त्या गोष्टी घेऊन येतात। मग माझी काही गरज पडेल की माझ्या संसारासाठी मी काही घ्यायचं, बरोबर की नाही? आणि आमच्या घरात भरपूर वस्तू आहे जे त्या मनाने येतात, मला फक्त सांगायचं काम राहतं की ही गोष्ट आपल्याला आणायची आहे। मग आत्ता म्हणा किंवा हे घेऊन येतात। मला चहाचा स्टीलचा कपचा सेट लागत होता ना, तर मग मी यांना काय म्हटलं, अहो हे कपचा सेट मला लागतो, आपल्याकडे नाही, सगळ्यांकडे आहे। तर मग त्यांनी स्वतः जाऊन ना तो चहाचा कपचा स्टीलचा मस्त छान सेट आणलेला आहे, मी तुम्हाला दाखवते। घरात भरपूर गोष्टी आहे जे त्यांनी मनानेच आणलेल्या। आणि सांगू का, प्रत्येक गोष्टी मागं, प्रत्येक वस्तू मागं काही ना काही एक ना एक अशी स्टोरी आमची ना जुडलेली आहे की ही वस्तू कशी काय आली, ती वस्तू कशी काय आली। ती स्टोरी पण मी तुम्हाला सांगते की या वस्तू आल्या तर आमच्याकडे कशा आल्या। आणि माहिती का, जर मला कोणती वस्तू लागली तर मग आत्या आणि माझे मिस्टर दोघं जण जातात आणि घेऊन येतात। त्याच्यामुळे मला मार्केटमध्ये कोणत्या वस्तूंचे काय भाव सुरू आहे, काय रेट सुरू आहे, हे मला बिलकुलच माहिती नाही। जर तुम्ही भाज्यांचं जरी म्हणसाल ना की या भाजीचे रेट सध्या काय सुरू आहे, की दूध किती रुपये लिटर मिळतं, की किती रुपये किलो वांगे आहे, बटाटे, या गोष्टी मला खरंच माहिती नाही। जसं माझं लग्न झालं तुम्हाला सांगते, मी मंडीत पिशवी घेऊन कधीच गेलेली नाही की इथल्या मंडीत मी फिरली असं, कधीच झालं नाही। माझे मोठे समजा जे देर म्हणतात, भासरे म्हणतात, ते आहे, राणाचे बाबा आहे, त्याचे पप्पा आहे, आणि आमच्याकडे मंडीमध्ये दुकान आहे। त्यांच्या आजी आजोबा बसायचे, आता फक्त आजोबाच बसतात। आणि त्याच्यामुळे सगळा भाजीपाला जोही काही राहतो तेच घेऊन येतात। किंवा त्याचे मोठे पप्पा मोठ्या मंडीत गेले, राणाचे पप्पा मोठ्या मंडीत जातात, सकाळी सगळा हप्त्याभराचा भाजीपाला जो काही राहतो ते घेऊन येतात। जर मग माझी इच्छा झालीच की आपण आज किराणा आणायला जायचं सोबत, तर मग मी तेव्हाच जाते, नाही तर मग मी तशी दुकानात वगैरे कुठंच जात नाही। महिन्याचा किराणा असला, सगळं काही घरी असलं की मग आपली जायची गरज काही पडते नाही। त्याच्यामुळं म्हणते मी की मला बाहेर जायची गरज पडत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण कधी दिसत नसेल की बाहेरचे माझे व्हिडिओ आहे, कधी शॉपिंगचे व्हिडिओ आहे, असं कधीच होत नाही। जेव्हा मला स्वतःसाठी काही खरेदी करायची असली, बूट, चप्पल, सॉक्स, तर मग मी त्यांच्यासोबत जाते आणि त्या गोष्टी माझ्यासाठी घेऊन येते। आणि घरातल्यासाठी जर लागलं ना, मग आत्या किंवा हे जातात आणि प्रॉपर मस्त वस्तू छान घेऊन येतात। माझ्यापेक्षा जरी म्हटलं ना, त्यांची चॉईस खरंच खूप बेटर आहे आणि छान आहे। मला कुकर लागत होतं, मग घरात काही मोड वगैरे असली, आमच्या घरात सारखे भांडे चेंज होत राहतात। चेंज म्हणजे आता ही कढई वगैरे झाली, मागच्या वेळेस ना आत्याने 3 कढयांची मोड दिली, त्या जुन्या वाटल्या की मग ते नवीन डिझाईनचं काहीतरी स्टीलचे वगैरे जेही नवीन भांडे येतात ना ते घेऊन येत राहतात। मग मागच्या वेळेस त्यांनी मोड दिली, स्टीलची कढई, स्टीलचं कुकर घेऊन आले। ते महाग जरी असलं ना, मग ते युनिक आणि छानच वस्तू आणत राहतात। मग ते जर छान आणतात तर मग माझी काही गरज, म्हणजे मी जात नाही, आणि त्यांनी आणलं तरी मग मला समाधान राहतं की जे आपल्याला गोष्टी पाहिजे त्या भेटतात ना आपल्याला, ते घेऊन येतात ना, म्हणून मग मी काही जात नाही, आपलं आपलं घरात राहते, मस्त रिलॅक्स राहते। आणि घरात राहून पण मी खूप खुश आहे। मला असं नाही वाटत की मीच गेली पाहिजे, मीच घेऊन आली पाहिजे। आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, जेव्हापर्यंत घरात मोठे माणसं असतात ना, तेव्हापर्यंत जिम्मेदारी आपण घ्यायची नाही। जेव्हा जिम्मेदारीचा बोज आपल्यावर पडतोय ना, तेव्हा खरंच खूप कठीण जातं की हे कशात गेले, ते कशात गेले, या पैशाचं काय केलं, त्या पैशांचं काय केलं। त्याच्यापेक्षा आपला एकटा जीव सदाशिव, खायचं आणि मस्त आरामशीर राहायचं, तेच माझं काम आहे आणि तेच माझं सध्याचं तत्व आहे। आणखी माझ्यावर कोणतीच जिम्मेदारी पडलेली नाही। घरात मोठे माणसं असल्यामुळं आणि त्याच्यामुळे मला बाहेर जायचंही काम पडत नाही, काही नाही। आपलं घर बघायचं, आपण बघायचं ना, आपले मुलं बघायचे, इतकंच काम मी करते। आता तुम्हाला म्हणजे प्रत्येक वस्तू मागची स्टोरी सांगते की ही वस्तू मला कशी कशी भेटली आणि ही वस्तू आली तर माझ्याकडे कशी आली।
आता या सोफ्यावर मी बसलेली आहे, खाली टेबल आहे. आधी माझ्याकडे ना महाराजा सोफा होता. महाराजा सोफा होता तर मग ते काही मुलांनी कुदून कुदून उड्या वगैरे मारून तोडून टाकला. मग फर्निचरचं माझं काही धारीमनी नव्हतं. जेव्हा माझ्याकडे एसी घेतली ना तेव्हा मग यांचं म्हणणं झालं की घर तर तसं नाही, एसीला एकदम पीओपी वगैरे केलेली पाहिजे आणि हवा बाहेर जायला नको. तर एसी घरात आम्ही आणून ठेवली, लगेच पीओपी वगैरे केली. त्याला 5-6 वर्ष झाली. जेव्हा मी प्रेग्नेंट होती ना अक्षूच्या टायमाला तेव्हाची गोष्ट आहे. अक्षू व्हायचीच होती, मी प्रेग्नेंट होती, मे महिना सुरू होता आणि माझ्या दिमागात चाललं होतं की एखादी एसी असते. माझ्या लग्नातलं कूलर होतं त्याची हवा आम्ही आतापर्यंत खाल्लेली म्हणजे घेतली. नंतर माझं कूलर बंद झालं आणि घरात गरमी व्हायची, कूलर पण नव्हतं, छोटंसं कूलर, त्याची हवा की लागून किती लागणार. मग नेमकं गुढीपाडवा होता आणि याचे पप्पा कामानिमित्त बाहेर गेले. काही माणसं आले तर त्यांना वेरूळच्या लेणीला फिरायला जायचं होतं. मग ते इथून गेले आणि वेरूळची लेणी फिरायला गेले आणि त्यांनी एसी बुक केली होती. मला नंतर फोन आला, माझ्या दिमागात होतं नाही जास्त तर छोटी तरी एसी घेतलीच पाहिजे. मी मनातच या गोष्टी बोलते तर तिकडून फोन आला की एसी ऑर्डर केली आहे, पार्सलवाला एसी घेऊन येईल, तुम्ही ते काढून घ्या. म्हटलं बाई यांनी एसी पण घेतली, वा, मला तर चाललं होतं माझ्या आणि एसी पण आली. मग हे एसी मागची स्टोरी अशी काही आहे. आणि मग फायनली आमच्याकडे ओनिडाची एसी आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि मग आम्हाला एसी साठी घर पण तसंच बनवायचं होतं. मग आम्ही हे पीओपी वगैरे तेव्हाच करून घेतले. त्याच्यानंतर हे फर्निचर केलं, हे एक केलं आणि तुम्हाला दाखवते आणखी हे पण फर्निचर आम्ही बनवून घेतलं. हे फर्निचर बनवल्याच्या नंतर टीव्ही आम्हाला मोठी पाहिजे होती, मग टीव्ही लावायला आणि टेबल होता. आधी बॉक्सची डब्बा टीव्ही होती, त्याच्यानंतर आम्ही याच्यापेक्षा थोडी छोटी साईज होती ती घेतली. मग ती माझ्या जावांकडे देऊन दिली समजा, तिकडे त्यांच्या घरी. आणि मग आम्ही इतकी मोठी टीव्ही आणली. ही पण त्यांनी मनानेच बुक केली. म्हणजे मग ही टीव्ही घ्यायचं मला काम पडलं का म्हणायचं नाही पडलं, अशी काही या टीव्ही मागची पण स्टोरी होती. त्यांनी नवीनच टीव्ही मग ही घेऊन आले. म्हणजे मला तुम्ही टीव्ही घ्या की तुम्ही एसी घ्या की तुम्ही काही घ्या असं म्हणायचं मला काम पडलंच नाही. नंतर हे लाकडाचं फर्निचर बनवून घेतलं. आता तुम्हाला दाखवते. हे बघा हे मूर्त्यांचा सेट, तो पण मला म्हणायचं काम नाही पडलं की मूर्त्या वगैरे तुम्ही घ्या की काही, त्यांनी स्वतः ऑर्डर केलं. मग मला काही वस्तू घ्यायच्या असल्या तर मग मी फक्त ऑनलाईन ऑर्डर करते. जसं मला हे वॉलपेपर घ्यायचे होते ते मी ऑनलाईन ऑर्डर केले. त्याच्यानंतर मला हे कवर घ्यायचं होतं, मला वाटलं मग मी ते ऑनलाईन ऑर्डर केलं. मी बाहेर गेली का नाही, त्याच्यामुळे म्हणते की मला बाहेर जायची गरज पडत नाही, जे घ्यायचं ते घरीच घेते. आणि जर म्हणायचं तर या डॉलची स्टोरी तुम्हाला सांगते. या सगळ्या डॉल हे तिच्या मोठ्या पप्पांनी दिली, हे सगळ्या तिला वाढदिवसात आल्या. आणि हा डॉग जर म्हणसान ना तिच्या आत्यानी घेतला आणि हे तिला वाढदिवसातच आल्या. याच्यातल्या भरपूर हे जे डॉल्स आहे ते तिच्या आत्यानेच तिला घेऊन पाठवतात. काही आत्या घेतात. मुलांची शॉपिंग सुद्धा मी कपड्यांची करत नाही. तुम्हाला जर सांगायचं म्हटलं मुलांसाठी मी कपडे घेत नाही. त्याचे मोठे पप्पा, त्याचे पप्पा, त्याच्या आत्या हेच कपड्यांची खरेदी करतात आणि चांगले करतात. तर मग मला काही प्रॉब्लेम, आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी चांगल्या येत आहे ना, प्रॉपर भेटत आहे ना, मग माझी काही गरज नाही, मग मी काही घेतच नाही. आणि एसीची तर स्टोरी तुम्हाला सांगितली आहे. ही बघा, ही आहे आमची ओनिडाची एसी, इकडे लावलेली आहे. आणि या एसीची पण अशीच काही स्टोरी आहे. मे महिना सुरू होता, त्याच्यानंतर त्यांनी ऑर्डर केली, घरी आली, मग आम्ही फिट केली. आणि पीओपी पण आम्हाला करायची होती. नंतर ती पण त्यांनीच एकदम मस्त प्रॉपर छान पद्धतीने करून घेतली. कलरिंग वगैरे करायचं. हे जे सोफा आहे ना याला अशा ट्रॉल्या आहेत, म्हणजे ट्रॉली म्हणजे हे असं काही, आणि याच्यात खूप भरून हे असं काही सामान ठेवलेलं आहे. चला तुम्हाला दाखवते आणखी काही गोष्टी. बघा, ही आहे आमची पिठाची गिरणी. ते पण मी ऑर्डर केली नाही, आता त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या, त्यांच्या मैत्रिणीकडे ही पिठाची गिरणी होती. तर त्यांचं म्हणणं झालं की मग आपण बाहेर दळण वगैरे देतो, किती पैसा जातो, खर्च होता, मग आपण हे घ्यायची. तर मग ही आत्यानेच ऑर्डर केली. आणि आणखी तुम्हाला दाखवते. हे कपाट जर म्हणसान तर माझ्या लग्नापूर्वीचंच कपाट आहे त्यांचं. त्याच्यानंतर हे बेड आहे, माझ्या लग्नापूर्वीचंच आहे आत्याच्या हातचा. आणि नंतर इकडे हा टेबल ठेवलेला आहे, तो त्यांच्या ऑफिसमध्ये होता. ऑफिसमधून नंतर आम्ही घरी आणला. त्याच्यानंतर हा टेबल इकडे झाला सांगू, मग याला पण काही घ्यायची गरज पडली नाही आम्हाला. हे आहे मायक्रोवन, हे ना माझ्या नंदिनी पाठवलं होतं. याच्या मागची स्टोरी सांगते. भारतीताईनं म्हटलं की माझ्याकडे मायक्रोवन आहे, त्याच्यात आम्ही नान वगैरे बनवतो. तर मग माझ्या मनात आली लालच,
ताई तुम्ही नाही वापरत तर मग मला पाठवून द्या. मग मी माझ्या नंदेकडून, मुंबईला राहते माझी नणंद, मग मी त्यांच्याकडून हे मागवून घेतलं. हे आहे माझी लग्नाची रॅक आणि हे आहे आत्याची रॅक, समजा आत्याने घेतली. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रीजची स्टोरी सांगते. फ्रीज ना माझ्या लग्नाच्या आधी दुसरं डबल डोअरचं आमच्याकडे फ्रीज होतं. मला राणा 1 वर्षाचा होता. मग म्हटलं ते फ्रीज खराब झाली, मला तर काही इंटरेस्ट येत नाही बाबा त्या फ्रीज मध्ये साफसफाई करायला. तुम्ही म्हणता की घाण झाली, ते सुरूच राहत नाही, कामच करत नाही, मग मी फ्रीज कशामुळे क्लीन करू. तर मग त्यांनी न सांगता गेले आणि हे फ्रीज घेऊन आले. मग मला त्या फ्रीजचंही काही टेन्शन नाही, त्यांनी चांगलं आणलं. तर आता या फ्रीजला 9 वर्ष तर होईलच होईल. राणा 1 वर्षाचा होता, आता राणाला 9 सुरूच आहे. मग हे फ्रीज 9 वर्षापासून खरं खूप मस्त चालतं. त्याच्यानंतर त्यांनी हे ॲक्वागार्ड स्वतःच घेतलं. मला हे पण म्हणायची गरज पडली नाही की तुम्ही हे घ्या. मिक्सरची स्टोरी. मिक्सर माझ्याकडे एक मस्त मिक्सर आहे, ते पण आत्यांनी दारावर आलतं विकणारे, त्यांच्याकडून घेतलं होतं. वाढू पण ते दळून दाखवत होते तसं आहे, फक्त त्याची केबल खराब झाली तर आम्ही ते ठेवलं आणि नंतर त्यांचं हे जुनं मिक्सर होतं ते काढलं. या मिक्सरला माझ्या लग्नाच्या पूर्वीचं मिक्सर होतं, रिपेअर करायला नेलं तर ते म्हटले की काही प्रॉब्लेम आहे, 200-250 रुपये घेतले आणि मिक्सर रिपेअर करून दिलं. तर आता समजा त्याला 12-13 काही 15 वर्ष झाले तेव्हापासून ते मिक्सर आहे आणि चालतच आहे आमचं. गॅसच्या बाबतीत जर म्हटलं तर आमच्या 3 काही, आता आमची 5वी, जसं माझं लग्न झालं तसं 5वी. माझ्या लग्नापूर्वी अशीच होती. त्याच्यानंतर आम्ही काचेची शिगडी घेतली सूर्या कंपनीची. मग गॅस संपती का सिलेंडर लवकरच जातं, आपल्याला पुरतच नाही, करून आम्ही स्टीलची 3 इंची शिगडी आणली, जे 3 स्टँड राहतात. मग तिन्ही गॅस संपायची, मग अशीच आणली, मग ती वर ठेवली. त्याच्यानंतर ही आणली. आता माणसं मेंबर जास्त म्हटले ना, आमच्या इथे जास्त राहायचे तेव्हा माझ्या नंदा, त्यांचे लेकरं, आमची फॅमिली, कोणी आले गेलेले पाहुणे, सगळं आमचं याच्यावरच काम चालायचं. तर मग त्याच्यामुळं गॅस जायचा. तर मग असे करून करून आता ही आमची 5वी गॅस. आता आम्हाला जरा घराचं बांधकाम केलं, चांगली किचनवटा केला की मग आम्हाला गॅस बदलवायची, मग ते चांगलंच येईल. ते म्हटले झालं का तर मग चांगलंच घेऊ. त्याच्यामुळे मग मला काही शॉपिंग करायची गरज पडत नाही. घरात भरपूर काही हे डब्बे जितकाही काही संसार आहे हा माझ्या सासूबाईचा आहे. याच्यातले फक्त मोजकेच काही 4-5 मोजून डब्बे मला आले सर, आणि भांडे पण मग त्यांच्याच हातचा संसार आहे. मग मी फक्त सांगते मला काही पाहिजे, मग ते घेऊन येत. अक्षूला गरम पाणी पाजायचं होतं, अक्षू लहान होती, मुलांना बॉईल केलेलं पाजायचं राहतं, मग त्याच्यासाठी हे घेऊन आले. मग मला हे घ्यायची गरज पडली नाही, म्हणजे ते मनाने वस्तू आणतात ना, त्याच्यामुळे मला बाहेर जायची गरज पडत नाही, काही खरेदी करायची गरज पडत नाही, असं काही आमच्या घरात आहे. म्हणून म्हणते की मी माझ्या संसारासाठी आजपर्यंत माझ्या मनाने कोणतीच वस्तू घेतली माझ्या चॉईसनुसार. त्यांची चॉईस चांगली आहे ना, बेटर आहे ना, मोठे माणसं आपल्या घरात आहे आणतात, तर मग माझी घ्यायची गरज काय पडती, काही नाही. आणतात ते तर ठीक आहे, चला जेव्हापर्यंत आहे ना आपल्या घरात मोठे आणतात ना, ते कोणीही आणतात ना, त्यांचा मान ठेवायचा, आणून द्यायचं. आणि काही ना काही वरच्यावर ऑर्डर करत राहतात, काही ना काही घेत राहतात. मला की नाही असं प्लेटांचा सेट पाहिजे होता. आत्या गेल्या, काही मोड होती, घरातले जे जुने भांडे झाले राहतात देऊन देतात, काही पैसे ऍड करतात, नवीन भांडे घेऊन येतात. मग अशा 6 प्लेटींचा सेट आणला. मला हे स्टीलची अशी कप पाहिजे होती, मग त्यांनीच घेऊन आणले. मग मला आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते. हे बघा मी तरी लोकल ब्रँड घेते, समजा आधी माझ्याकडे लोकल होतं, त्याच्यानंतर हे गेले आणि स्वतःहून मस्त असं पूर्ण स्टीलची बॉडी आहे आणि मजबूत आहे. 200 रुपयाचं आहे समजा त्यांनी आणलं. जर मी 100चं घेते तर ते 200चं आणतात, तर मग त्यांनी आणलेलीच वस्तू चांगली नाही का, आपल्याला थोडी आपले पैसे जातात, मग आपली काटकसर केल्यापेक्षा मग ते आणतात ना एकदा चांगली गोष्ट. बघा किती छान आहे, एकदम मजबूत पण आहे. आणि याची स्टोरी सांगते याच्या मागची काय आहे. दिवाळीच्या टायमाला मला फराळ करायचा होता, मी सगळ्या गल्लीभर विचारलं, अहो तुमच्याकडे आहे का हे वाला, माझ्याकडे झारा तर होता. हे बघा हे तर माझ्याकडे झारा तर होता, पण मग मला असं काही टाईपचं झारा पाहिजे होता की ज्याने सगळं तेल निथरून जातं आणि व्यवस्थित. मग मी विचारलं, त्याच्यानंतर आत्या आणि राणाचे पप्पा माझे मिस्टर गेले आणि मग याची प्लेटांची खरेदी ते करून आले. दारावर तिथं वालता, मला हा आवडला, मग तेव्हा मी घेतला होता. त्याच्यानंतर हा माझ्या लग्नाच्या पूर्वीचाच होता, जेव्हा माझ्या नंदेचं लग्न व्हायचं होतं तेव्हा त्यांनी घेतला, पण त्याला मी आणखी नाही वापरते, खरं खूप छान आहे. चपलाच जरा मनाने गेले आणि मग याची खरेदी करून आणले होते. हा डोशासाठी तवा खरंच खूप मस्त आहे, पोलाचा तवा आहे, डोसे वगैरे खूप मस्त छान प्रॉपर होतात, सगळ्या गोष्टी ते आणतात. ही आहे आमची वॉशिंग मशीन.
तर याच्या मागची पण काहीतरी स्टोरी तुम्हाला सांगते मी. याच्या मागची स्टोरी अशी आहे की जेव्हा मोठी फॅमिली होती, कपडे धुवायचं ताण पडायचं, तर माझं काय चालायचं, अहो एक मशीन घ्या ना, अहो घ्या ना, किती ताण पडतोय, किती कपडे राहतात. मग तेव्हा आम्ही बघायला गेलो मशीना, पण मी काही फायनल केली नव्हती तेव्हा. मग त्याच्यानंतर हेच गेले, त्यांनी तेव्हा ही मशीन फायनल केली आणि या मशीनचं सुद्धा आमच्याकडे पार्सल आलं. अशी काही आमची स्टोरी आहे. हे इकडे मिरर वगैरे लावलेले आहे, बाथरूमला मिरर लावलेले आहे. जेव्हा आम्ही वास्तुशांती केली होती ना, तेव्हा त्यांनी असे मोठमोठाले 3 मिरर लावून दिले होते आम्हाला. अशा प्रकारच्या कोणत्या मशीना म्हणा किंवा वायफर म्हणा, मग मला ते घ्यायचं काम पडत नाही, कारण ते मला नाही आणता. आता ही मसाज गन आहे, मसाज करायला समजा त्यांना बॉडीला पेन होत होता, त्यांच्याही उपयोगी येतं, आपल्यालाही उपयोगी येतं. म्हणायचं काम पडते, त्यांना दिसलं की घेऊन येतात. आता हे तर माझ्या ध्यानी माहीत नव्हतं हे असं काही राहतं पुसायचं वायफर, आणि असं इकडे फोल्ड होतं समजा, हे असं सगळं पाणी काढलं जातं, वर काच पुसल्या जातात, असं वर काही असलं की आपल्याला हे असं सफाई केल्या जाते. हे माझ्या ध्यानी माहीत नव्हतं, तर मग हे स्वतःहून घेऊन येतात असं. आणि मग आपण बाहेर जाते, ते बाहेर जातात, बाहेर फिरतात, त्यांना माहिती राहतं की या वस्तू उपयोगाच्या आहे, आपण घेतल्या पाहिजे, मग ते स्वतःहूनच जातात. मग मला घ्यायची गरज पडते का बाहेर जायची? म्हणून मी म्हणते की मला माझ्या संसारासाठी कोणत्या वस्तू घ्यायची गरज पडत नाही, कारण आपल्याकडे मोठी माणसं आहे, ते आणतात, ते घेतात. चांगली गोष्ट आहे ना, आणतात तर. आणि नशीब बनाव की आपल्याकडे अशी माणसं आहे जे सगळ्या गोष्टी प्रॉपर आणतात. खरंच माझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की माझ्याकडे मोठी माणसं आहे. हा जो काही पसारा होता मी तुम्हाला दाखवला, तो तर फक्त आमचा खालचाच होता. वरती पण 2 रूम आहे ना, वरती पण बेड, सोफा, टीव्ही सगळंच आहे. जो खालचा आम्ही थोडेसे सोफे वगैरे ते वर ठेवले, किंवा माझ्या लग्नाचा काही पसारा आहे तो वर आहे, माझा सोफा, बेड सगळं वरतीच आहे. असं काही सगळं आमच्याकडे सामान आहे. आता मी फक्त तुम्हाला खालचंच दाखवलं, खालचंच शेअर केला, वरचं मी काही आता दाखवत नाही. आणि मला आज घरी कोणी नाही, फक्त आरू आणि मीच आहे. आणि एक तर आज माझा व्हिडिओ एकदम मला मस्त शांततेत बनवता आला. हे तर रोज आरूचा आवाज, अक्षूचा आवाज कशाचा राहतो, मग मी काही इतका इंटरेस्ट देत नाही, व्हिडिओ बनवत नाही. आणि आज मला होतं जरा शांतता होती, म्हटलं चला एक मोठा लॉंग व्हिडिओ बनवायचा, म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.